नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज मी आले आहे गगन बावड्यामध्ये आणि या बावड्यामध्ये असलेलं सगळ्यांच्या आवडीचं किंवा माहीत असलेलं अशा एका वाड्यामध्ये। आणि हा वाडा कोणता आहे माहिती आहे? मला भूतान पछाडलं, मला भूतान पछाडलं। हा वाडा या ह्याने फेमस असला तरी ॲक्च्युली या वाड्याचं नाव आहे पंत अमात्य यांचा बावडेकरांचा वाडा। आणि आता या ठिकाणी एक काजवा रिसॉर्टसुद्धा आहे। तर या वाड्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ते आपण पाहूयाच आणि त्याचबरोबर पछाडलेल्या मूवीचे काही सीनसुद्धा आपल्याला आठवतील। चला तर मग। तर आता आम्ही वाड्याच्या आतमध्ये 40 रुपये पर पर्सन एंट्री फी देऊन आता आम्ही वाड्याच्या आतमध्ये जात आहोत। समोरच वाडा दिसतोय आणि त्या मूवीमध्ये जो वाडा होता आणि त्यावेळीचा जो हॉरर सीन होता त्यापेक्षा आता समोर दिसतं हॉरर नाही वाटत आहे, पण ते सगळे सीन पुन्हा रिकॉल होणार आहे कारण तो मूवीच एवढा 2-2, 3-3 वेळा बघितला आहे। आणि त्यामधला तो शॉट बाबा लगीन ढिंचक ढिचा ढिंचक ढिचा। सो हा आहे वाडा। तर मी जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवते। तर हा आहे पछाडला मूवी मधला वाडा। तर या वाड्याचं आता म्युझियममध्ये रूपांतर केलेलं आहे। तर आता आपण वाड्याच्या आतमध्ये जातोय, आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते पाहूया। चला तर मग। सुरुवातीलाच वाड्याच्या समोर या 2 तोफा ठेवलेल्या आहे ना, शूटिंग लाव आहे ना। ओके ओके। तर आत्ताच काका आपल्याला बोललेत की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, फोटो अलाउड नाही आहे। सो आम्ही आतमध्ये जाऊन बघून येतो, मग तुम्हाला सांगतो। ओके चल। तर अमात्य बावडेकरांचा वाडा बघण्यासारखा आहे। वाडा खूपच मोठा आहे। या बाजूने तुम्हाला मी दाखवेनच की वाडा केवढा मोठा आहे। आणि फक्त पछाडलेल्या मूवीचं पिक्चरचं शूटिंग नाही, तशा बऱ्याच पिक्चरच्या मराठी पिक्चरचे शूट्स या ठिकाणी झालेले आहेत। पण हे या ठिकाणी ते प्रॉपर गाईडसुद्धा आपल्याला देतात, ते पूर्ण वाडा दाखवतात। तर आतमध्ये बघण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, खूप साऱ्या खोल्या आहेत। आणि जसं त्या खोल्यांमध्ये त्यावेळीचे सगळ्या भांडी ठेवलेली आहेत, बेडरूम आहे, हॉल आहे, त्यानंतर खूप सारे माहितीपत्रक पण आहेत। पिक्चरचे शूटिंग्स कोणते कोणते झाले त्यांचेसुद्धा पोस्टर्स लावलेले आहेत। आणि खूप सगळ्या इतिहासकारिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहायला मिळतात। ऑडिओ रेकॉर्डप्रमाणे गाईड पण आहेत, त्याचप्रमाणे स्वतः एक पर्सन आहे, ती सगळी पूर्ण वाड्याची आणि जे जे तिकडे सामान आहे ते सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला देतात। तर असा आहे हा पूर्ण वाडा। याचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते। तर वन डे पिकनिक प्लॅन करत असाल तर तुम्ही गगनबावडा एक्सप्लोर करायला येऊ शकता। यामध्ये तुम्ही गगनबावड्याचा जो वरचा व्हिडिओ आहे, मेन गगनबावड्याचं मंदिर, त्याचा डिटेल व्हिडिओ मी याआधीसुद्धा टाकला आहे। त्यामध्ये आम्ही ती जी 7 कुंड आहेत तीसुद्धा एक्सप्लोर केली आहेत। त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते रामलिंग यांचं मंदिर बघू शकता। आणि तिसरं हे पंत वाडेकरांचा जो वाडा आहे तो पाहू शकता, जो आता सध्या म्युझियममध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा बघण्यासारखा आहे। सो या सगळ्या गोष्टी तुम्ही वन डे ट्रिपसाठी नक्कीच करू शकता। तर ह्या वाडा पाहायला खूप पर्यटक येतात। तर आत्ता इथे पण खूप सारे पर्यटक आले। तर आपण यांच्याशी बोलूया। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव भाग्यश्री, आम्ही कोल्हापूरमधून आलो। ओके। आणि आता कोणते कोणते पॉईंट बघणार आहात? आता आम्ही रामलिंग बघून आलो, त्यानंतर आता गगनगिरी, लखमापूर डॅम। लखमापूर डॅम कुठे आहे? तो जवळ गगनगिरी पासून जवळच आहे। ओके। त्यानंतर कोकण व्ह्यूचा एक तुम्हाला व्ह्यू पण आहे तिथून। ओके ओके। तो पण खूप छान आहे। ओके ओके। आणि जेवणासाठी कुठे प्लॅन करणार आहात आता? आम्ही सोनचाफा रिसॉर्ट बुक केला। सोनचाफा रिसॉर्ट इथून किती किलोमीटर आहे साधारण?
एक 3-4 किलोमीटर. 10 किलोमीटर आहे. ओके, मग काल आलेलात तुम्ही? नाही आज सकाळी झाला. चालत. ओके ओके. मग साधारण किती पॉईंट कव्हर केले? 5-6 पॉईंट झाले असतील ना? दोन पॉईंट 2 झालेत अजून. ओके ओके, चालेल, थँक्यू. थँक्यू. तर गगनबावड्याची जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर मगाशी सांगितलेले मी तुम्हाला हे 3 पॉईंट. त्यानंतर जेवायचं कुठे दुपारी लंचसाठी, तर लंचसाठी तुम्ही बावड्यामध्येच असलेलं स्वरांजली वडा कोंबडा स्पेशालिस्ट या ठिकाणी येऊ शकता. खूप मस्त हॉटेल आहे. आम्ही आत्ताच इथे जेवलो आहोत आणि थाळी यांची खूप रिजनेबल रेट आहे. वडे चिकनमध्ये, वडे मटनमध्ये, मोठ्या वडे 5-5 वडे त्यांनी एका प्लेटमध्ये, तांबडा पांढरा रस्सा. सो कोल्हापूरची टेस्ट तर भेटतेच, त्याचबरोबर वॉशरूमसुद्धा आहेत, क्लीन वॉशरूम्स आहेत. सो मी तुम्हाला लंचसाठी हे हॉटेल सजेस्ट करेन. आम्हाला वडे आवडले की आम्ही पार्सल घेतो. किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं? 10:30 पर्यंत रात्री. आणि सकाळी दुपारी 4-4:30 पर्यंत असतं चालू. 4:30 पर्यंत. सकाळी कसं 3ला मध्ये गेलं का नाही 3 वाजेपर्यंत. हां, 3 वाजेपर्यंत चालू असतं, म्हणजे दुपारचं जेवण 3 पर्यंत लोकांना जेवण भेटू शकेल. आणि रात्री 10:30 पर्यंत. 11 पर्यंत. ओके. आणि संध्याकाळी किती वाजता सुरू होतं? 7:30 नंतर. 7:30 नंतर सुरू होतं. ओके, चालेल, थँक्यू. सो आम्ही हे वडे पण पार्सल घेतलेत. आम्हाला खूप आवडलेत वडे. सो ह्या हॉटेलला तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला सुद्धा कोकणातले आणि कोकणाच्या जवळचे व्हिडिओ असे पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.